नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जादुई बटव्याच्या तिसऱ्या भागात। एका आठवड्यानंतर लिओला साहसाची ओढ लागली। त्याने तो बटवा घातला, होका यंत्राला 1700च्या दशकातील एका तारखेवर सेट केले आणि घट्ट धरून ठेवले। यावेळी तो एका कर्कश आवाज करणाऱ्या लाकडी जहाजावर उतरला। ओरडण्याचे आवाज आणि मिठाचा वास सर्वत्र पसरला होता। तो एका चाचांच्या जहाजावर होता। डोळ्यावर पट्टी बांधलेले आणि डोक्यावर स्कार्फ बांधलेले पुरुष एका लहान बेटावर वेगाने खणत होते। त्यांचा कर्णधार एका मोठ्या टोपीवाला धट्टाकट्टा माणूस त्यांना आदेश देत होता। लिओने त्यांना एक जड लाकडी पेटी पुरताना पाहिले। त्यानंतर त्यांना फाटलेल्या नकाशावरून वाद घालताना पाहिले। त्याला समजले की ते पुढे कुठे जायचे यावर सहमत होऊ शकले नाहीत। एका पिंपामागे लपून असलेल्या लिओला जाणवले की त्यांच्यात एकीची कमतरता आहे। कर्णधार नकाशा समुद्रात फेकणार होता तेव्हाच लिओची बॅकपॅक थरथरू लागली आणि तो परत घरी ओढला गेला। त्याला खजिना मिळाला नाही, पण त्याने एक मौल्यवान धडा शिकला। चाचांनाही एकत्र काम करण्याची गरज असते। आता पुढील भागात आपण पाहूया लिओ आता कोणत्या रहस्यमयी प्रवासासाठी सज्ज होतोय ते। गोष्ट आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील रहस्यमयी प्रवास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्टे ट्यून।